मेहता का उल्टा चष्मा. शेठजी, तुम्ही अजिबातच टेन्शन नका घेऊ. जेव्हा जेव्हा जे व्हायचं असतं तेव्हा ते होत असतं. बस बागासाहेब, आता हे ज्ञान देणं बंद करा आणि कामाला लागा. नटू काका, ही फाईल आता ठेवा, नंतर बघतो मी. हो शेठजी, कम बाग. काय चल. हा भिडे मला बोलला नाही. एक मिरीचा 1 2 3 4 हे मेथीचे आणि हा 2 मेथीचे. रे आई 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 ग आई. हा बोल जेठालाल. अरे काय बोल भाऊ, तू आम्हाला काही सांगतच नाही. काय कशाबद्दल? अरे 9 तारखेबद्दल. 9 तारीख काय 9 तारखेला? अरे भाऊ, तू कसा शिक्षक आहेस? अरे 9 तारखेला 10वीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट येणार आहे आणि तुला माहीतच नाहीये. अच्छा, रिझल्टची तारीख जाहीर झाली? घ्या. अरे टीव्हीवर पण दाखवलं, मी पाहिलं आता, आणि तुला माहीतच नाहीये. हा मग टीव्ही वाल्यांना आधी कळलं असेल जेठालाल. आणि काय ना, मी तुझ्यासारखा दिवसभर टीव्ही समोर बसून नसतो ना, मला बाकीची कामं असतात. ए भाऊ, शिक्षकांचं फक्त एकच काम असतं, विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता करणं. हो बरोबर आहे. टीव्ही बघून विद्यार्थ्यांचं भविष्य बनत नसतं, शिकवल्याने बनत. हा मग टपूला तू नीट शिकवलंयस ना? हा, मी तर नीटच शिकवलंय जेठालाल. आता तुझा मुलगा काय शिकलाय, किती शिकलाय ते मला माहित नाही. अरे भाऊ, मग तुला माहित काय असतं? 10वीचा रिझल्ट कधी आहे ते माहित नाहीये. टपू काय काय शिकलाय ते तुला माहित नाहीये. मग काय माहितीये तुला? फक्त मेंटेनन्सच्या चेकची अमाऊंट. जेठालाल, आता तू कोणाला फोन लावलायस? एका शिक्षकाला की सेक्रेटरीला? चल ना, एका शिक्षकाला. हा, मग शिक्षक या नात्याने मी सगळ्या आईबाबांना एकच सल्ला देतो की रिझल्टच्या दिवशी टेन्शन घेण्यात काहीच अर्थ नाहीये. जर टेन्शन घ्यायचं असेल तर परीक्षेच्या आधी घ्यायचं, की मुलाने अभ्यास केलाय की नाही केलाय. आणि तू टप्पूच्या रिझल्टचं टेन्शन नको घेऊ जेठालाल, मला माहितीये तू चांगलाच येईल. जर त्याचा रिझल्ट चांगला नाही आला तर बघ, मी तुला पकडणार. हॅलो हॅलो जेठालाल, 10वीच्या रिझल्टची तारीख डिक्लेअर झाली? अहो, देशपांडेंकडे जी पापडाची डिलिव्हरी करायची होती तारीख कोणती आहे? अहो, हा, मी विचारलं तारीख कुठली? 9 तारीख डिक्लेअर झाली. अगं 9 तारीख डिक्लेअर? नाही, म्हणजे 10वीच्या बोर्डच्या रिझल्टची तारीख डिक्लेअर झाली आहे. 9 तारीख टप्पू सेनेचा रिझल्ट. हो, बापरे. अरे देवा, मला तर टेन्शन आलंय ग. टप्पू सेनेचा रिझल्ट येणार माधवी. काय 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 रिझल्ट येईल? तुम्ही जरा शांत व्हा. मुलांचा रिझल्ट आहे, तुमचा नाही. अगं असं कसं म्हणतेस तू माधवी? मी शिक्षक आहे त्यांचा, आणि एका विद्यार्थ्याचा रिझल्ट म्हणजे शिक्षकाचा रिझल्ट असतो. मी जरा खाली जाऊन येतो. अहो, असं का? चहा तर घ्या आधी. जाऊन नोटीस बोर्डवर लिहितो ना, 10वीच्या रिझल्टची तारीख जाहीर झाली आहे 9 तारीख. म्हणजे सगळ्यांनाच कळेल, नंतर कोणी म्हणायला नको की मला माहित नाही म्हणून. हो, पण चहा तर घ्या आधी. किती गरम चहा बनवतेस? अहो, बनवतो म्हणजे अहो गरम गरम चहा लागतो ना तुम्हाला. अहो ऐका तर. अरे गोगी, काय मस्ती करतोस यार? सॉरी. काय करतोय हा? उत्तरे आली रे. कोण? ओय समोर बघ, तारीख आली. अरे बापरे, 9 तारीख. सोनू गोली, 9 तारीख. मला तर टेन्शनच आलंय. मला टेन्शनमुळे अजून भूक लागलीये. काय टप्पू, सोनू, गोळ्या वाचलं की नाही? 9 तारखेला रिझल्ट आहे, डिक्लेअर झालाय आता. भिडे अंकल, असं होऊ शकत नाही का की 9 तारीख येणारच नाही? काय ते? हो भिडे अंकल, असा कोणता रिमोट नाहीये की पॉज बटन दाबल्यावर टाइम एकदम स्टॉपच होईल आणि 9 तारीख येणारच नाही. करेक्ट. असं पण रिमोट असतो? ए छोटा सोडी, नाही असा कोणता रिमोट नसतो. आणि तुम्हाला झालंय काय? संकटांपासून दूर गेल्याने संकट सुटत नाहीत, संकटांचा सामना करूनच संकट संपतात. बाबा, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण काय सोनू? नाही, मी मानतो की टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण इतकं काय? आणि तुम्ही लोकांनी जसं लिहिलंय तसा रिझल्ट येणार आहे, हो ना? टेन्शन घेऊ नका. चला, ऑल दी बेस्ट. भिडे अंकल, हे बोलणं सोपं आहे, पण आम्ही एक्झाम मध्ये नक्की काय लिहिलं हेच आठवत नाहीये आता. माहित नाही काय रिझल्ट येणार आहे. सगळं टेन्शन परत आलं बघ. मग काय?
या टप्पूच्या रिझल्टच्या टेन्शनने कामात मनच लागत नाहीये. मेहता साहेबांना फोन करतो. हॅलो. हा मेहता साहेब. हा जेठालाल, काही महत्वाचं आहे का? मी जरा बिझी आहे जेठालाल, प्लीज. हा खूप महत्वाची गोष्ट आहे मेहता साहेब. हे टप्पूच्या रिझल्टचा ना मला फार टेन्शन यायला अरे लागलं. टप्पू खूप हुशार मुलगा आहे बाबा, त्याचा रिझल्ट चांगलाच येईल. हा ठेवू मी. चला ठीक आहे, एकदा मी त्याच्या रिझल्टचं टेन्शन घेत नाही, पण त्याला किती मार्क्स पडतील, कोणत्या कॉलेजात ऍडमिशन मिळणार की नाही मिळणार, हे सगळं टेन्शन तर घ्यावंच लागेल ना. हो जेठालाल, आज संध्याकाळी भेटू, यावर गंभीरपणे चर्चा करू. मी जरा घाईत आहे, ठेवतो मी. अरे काय ठेवतो माझं ऐकून तर घ्या जरा. हा मग लवकर बोल बाबा. मेहता साहेब, तुम्ही तर लेखक आहात ना, तुमची तर बऱ्याच कॉलेजमध्ये ओळख वगैरे असेल नाही? हा आहे ना. मग म्हणजे टप्पूचं ऍडमिशन काही सेटिंग बेटिंग करायला लागलं तर जरा तयारी ठेवा. जेठालाल, याची गरजच लागणार नाही. माझा टप्पूवर खूप विश्वास आहे, तो चांगल्या मार्काने पास होईल. तरी पण तुला हवं तर संध्याकाळी अब्दुलच्या शॉपवर भेटून त्यावर सविस्तर चर्चा करू. ठीक आहे, ठेवतो मी. ठीक आहे, मग संध्याकाळी सोडा शॉपवरच भेटूया. हा ओ इडा भाऊ, आगे सोडा. इडा भाऊ सोडा. हा आगे हा. इडा भाऊ, काय विचार करता? अरे बाबा अब्दुल, आता टप्पूचा रिझल्ट येणार आहे ना 10वीचा 9 तारखेला. त्याचं टेन्शन असणार. माझ्या टप्पूचा रिझल्ट येणार, सोनूचा नाही. नाही सोनूचा रिझल्ट आहे ना, पण मला सोनूच्या रिझल्टचं काही टेन्शनच नाहीये. हो, तुला कुठून टेन्शन असणार आहे बाबा. तू आपल्या सोनूला फार काळजीपूर्वक शिकवलं असशील. माझ्यासाठी सगळेच विद्यार्थी एक समान आहेत. मी सर्वांना एकसारखं शिकवलेलं आहे. तर ज्याने जसं लिहिलं असेल तसा रिझल्ट येणार. अरे भाऊ, तू जे शिकवलं असणार तेच मुलांनी लिहिलं असेल ना. तुला काय म्हणायचं? मी सगळं शिकवलंय जेठालाल. आता त्यातलं कोणाला किती लक्षात राहतं आणि लक्षात ठेवून ते कसं लिहितात, रिझल्ट त्यावर डिपेंड असतो. अरे तू तर कमाल आहेस. कमाल हात चलाकी केली आहेस तू. काय ते हात चलाकी म्हणजे? मी तर मुलांना सगळंच शिकवलेलं आहे. आता त्यांना किती लक्षात राहणार आहे, त्या मानाने त्यांना किती लिहिलं असणार. नाही तुला काय म्हणायचं काय आहे? मला म्हणायचं असं की जे चांगले शिक्षक असतात ना, त्यांच्याकडे एक कमालीची शक्ती असते की ते जे शिकवतात ते मुलांच्या डोक्यात आयुष्यभर फिट बसून राहतात. आणि ते दावा पण करतात की आम्ही जे शिकवलंय ते मुलांना लक्षात राहीलच राहील. तुझ्यासारखं नाही, आता मी तर शिकवलंय, मग आता ते मुलांना लक्षात राहते की नाही राहत, ते त्या मुलांवर आहे ना. असे जबाबदारीपासून हात झटकून बोलत नाही तसे सच्चे शिक्षक. जेठालाल, मी कसली जबाबदारी झटकली नाहीये. अरे एक शिक्षक घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण पाणी पिणे तर घोड्याचंच काम आहे ना. अरे इकडे लहान लहान पोरांची आपण वार्ता करतो, मध्ये घोडा कुठे घुसवतो. मी घोडा घुसवत नाहीये, मी उदाहरण देतोय. अरे तुला कळत जेठालाल नाहीये मी- भिडे भाऊ, जरा शांत बसा ना तुम्ही लोक. आता टप्पू सेना कॉलेजला जायला निघते आणि तुम्ही अजूनही बालवाडीतल्या मुलांसारखं भांडताय. जेठालाल, तू का टेन्शन घेतोयस रिझल्टचं? बाबा टेन्शन घेऊ नको. अरे काय मेहता साहेब, तुम्ही पण टेन्शन तर घ्यावं लागणार ना. 10वीचा रिझल्ट आहे, हा तर मेन असतो ना. अरे ते ठीक आहे, 10वीचा रिझल्ट मेन असतो, पण आता विचार कर मुलांवर याचा किती दबाव असेल, किती प्रेशर मध्ये असतील ते. आणि तुम्ही असं टेन्शन घेतलं तर त्यांचा प्रेशर वाढणार. मला तर जॉग्राफीचं टेन्शन आलंय. अल्जेरिया, नायजेरिया, सायबेरिया, कोणती जागा कुठे, मी काय लिहिलंय मला काहीच आठवत नाहीये आता. मला तर हिस्ट्रीचं टेन्शन येतंय. झाशीची लढाई, प्लासीची लढाई, वॉर ऑफ हल्दी घाटी, 1857, 1947. लोक एवढे लढायचे कशाला त्या जमान्यात? त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो ना. मला तर केमिस्ट्रीचं टेन्शन आलंय. असं वाटतं की सगळे इक्वेशन्स मिक्स होऊन गेलेत. फ्रेंड्स, आता मलाही सगळ्या सब्जेक्टचा डाऊट यायला लागलाय. गोगी, तुला काय डाऊट येतोय? तुझा रिझल्ट तर आलाय ना. तरी पण येतोय ना. अरे गोगी, तू तर एकदम सेफ झालायस. आणि फ्रेंड्स, पास झाल्यावर आपलं टेन्शन संपणार नाहीये, कळलं ना. टप्पा आपण सगळे पास झालो, मग कसलं आलंय टेन्शन? अरे नंतर आपल्याला आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो की नाही याचं टेन्शन. पण ते तर आपल्या स्ट्रीमवर डिपेंड करणार आहे ना. आर्ट्स, कॉमर्स की सायन्स. तू कोणता घेणार आहेस? मी काही विचार केला नाहीये. तू काय ठरवलंयस? नाही विचार केला. सोनू, मी तर रिझल्ट आला की मगच डिसाईड करेन. आता मी 10thला फर्स्ट नाही आले तर आई बाबांना कसं वाटेल. आणि आईला तर किती कॉन्फिडन्स आहे माझ्यावर.
तसा तर मला सोनूवर पूर्ण कॉन्फिडन्स आहे, पण काय आहे की ही मुलं ना एक्झाम मध्ये टेन्शनमुळे छोट्या मोठ्या चुका करतच राहतात ना. सिली मिस्टेक्स. हो करेक्ट. आणि मग यामुळे त्यांचे मार्क्सही कट होतात ना. म्हणूनच मला खूप भीती वाटतेय. माहित नाही 9 तारखेला 10वीचा काय रिझल्ट येणार आहे ते. अरे माधवी बहिणी, तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाहीये. बघाच तुम्ही, सोनू विल बी नंबर 1. तुमची सोनू तर किती हुशार आहे. हो ते तर आहेच. हुशार तर आहेच ती. हो आणि मेहनती पण आहे. रोज सकाळी 5 वाजता उठायची अभ्यासाला. हा. 5 वाजता तर माझा गोली पण उठायचा माधवी बहिणी. ओहो खरंच. मग 9 वाजता मी त्याला परत उठवायचे. का? 5 वाजता उठून नाश्ता करून पुन्हा झोपायचा ना. मग अभ्यास? अभ्यास तो टप्पूच्या घरी जाऊन करायचा आणि मग तिथूनच खेळ. ऍक्च्युली कोमल बहिणी, मुलं जेव्हा इथे खेळत असायची ना, मी त्यांना बोलायचे की अरे जाऊन जरा अभ्यास करा, काही वाचा. पण मुलं आहेत, आपलं काही ऐकणार थोडीच. बरोबर. अभ्यासाबरोबरच खेळणं पण महत्वाचं आहे. पण मी असं पाहिलंय की मुलांनी या वेळेला मन लावून अभ्यास केलाय. पण काय, आपल्या आई बाबांचा जीव असं असतो ना की कायमच मुलांची चिंता तर लागलेलीच असते. डोंट वरी दयाविनी, आय एम शुअर टप्पू यावेळेला एक्झाम मध्ये शाईन करेल. साईन कुठे साईन करणार तू? नाही साईन नाही दयाविनी, शाईन. मला म्हणायचे की या वेळेला तिन्ही मुलं परीक्षेत ना खूप चांगले मार्क्स आणतील. हो देव करोनी असंच हो. तुमच्या तोंडात साखर पडो. अरे नाही रसगुल्ला. अरे काय की जीवनात 10वीचा रिझल्ट खूप महत्वाचा असतो ना. हो मग भाऊ, 10वीचा रिझल्ट फार महत्वाचा असतो. मी काही काळापूर्वी इयत्ता 10वीच्या महत्वावरती एक लेख लिहिलेला. अच्छा, काय लिहिलेलं पोपटला? आता इयत्ता 10वी नंतर मुलं शाळेतून ज्युनियर कॉलेजला जातात ना, आणि म्हणूनच त्यांच्या करिअर साठी हा टर्निंग पॉइंट आहे. एकदम करेक्ट बोललास पोपटलाल तू. 10वी नंतर कोणी आर्ट, कोणी कॉमर्स, कोणी सायन्सला जात असतात. स्टुडंट साठी सगळं बदलून जात. बरोबर आहे. मुलांच्या करिअरचा हा फारच नाजूक टप्पा आहे अगदी अगदी. आणि यावेळेला कुठलाही निर्णय खूप विचारपूर्वक घ्यायला हवा. करेक्ट. म्हणूनच हा मुलांच्या लाईफचा टर्निंग पॉइंट आहे. ओय मग काय, ओय अशा टर्निंग पॉइंट वर जर गाडी नीट नाही चालवली तर रस्ता सोडते ना. वा वा सोडी वा, काय बोललायस, बरोबर आहे. ओय थँक्यू जेठाप्रा. मेहता साहेब, टर्निंग वर गाडी घसरू नये म्हणूनच मी काळजी करतो. पण या ड्रायव्हरला काही चिंताच नाहीये. ड्रायव्हर पाहिलं मेहता साहेब, एका शिक्षकाला चक्क ड्रायव्हर बोलला. भिडे, तुझी स्तुती करायला बघतोय जेठालाल. ड्रायव्हर म्हणजे तू मुलांच्या भविष्याच्या गाडीचा चालक आहेस. बरोबर आहे. कौतुक करायला बघतोय जेठालाल तुझं. हो ना जेठालाल? सांभाळलं मेहता साहेबांनी. ओय जेठाप्रा, मला एक गल अजून बोलायची. हा बोल बोल, मोकळा होऊन बोल सोडी. ओय गाडीचा प्रवास आणि जीवनाचा प्रवास, ओय एकच गोष्ट आहे. ओ हो, वा वा वा, क्या बात है सोडी, वा वा वा. काय वा काय समजलं तुला? तू काय टाईपचा शिक्षक आहेस भाऊ, तुला कधीच काही समजतच नाही. मी तर म्हणतो तू परत त्या शाळेत शिकायला जा. अरे गाडीचा प्रवास आणि जीवनाचा प्रवास एकसारखा असतो, या समजलं काय म्हणजे काय? वा काय यार? उदाहरण वा, बस. समजत तर काहीच नाही आणि म्हणतो वा वा वा. समजलं. अरे 1 मिनिट भाऊ भिडे, तू समजण्याचा प्रयत्न कर ना. आणि आता हे बघ, जेठालालला समजलं की नाही समजलं हा प्रश्न नाहीये. हा आपला विषयच नाही. आपण आता हे बघायला हवं की मुलांच्या मनात काय चाललंय. अगदी अगदी Correct. ओय करेक्ट आहे मेहता साहेब. ओय मुलांचं मन काही बोनेट तर नाहीये की बोनेट खोललं आणि मग समजलं की आत काय आहे. वा वा सोडी वा, काय बोललास, खूपच छान. ओय थँक्यू सो मच जेठाप्रा. नाही, मुलांच्या मनाच्या बोनेटला आपण नंतर उघडून बघायचंय की त्यात काय चाललंय, काय आहे. पण आधी तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत काय ठरवलंय? भिडे, तू काय विचार केलाय सोनूच्या बाबतीत? मेहता साहेब, सोनू तर जिनियस स्टुडंट आहे. ती तर इंजिनियर होणार. आणि मी तर गोलीचा जन्म झाल्यावरच गल्लीतल्यांना सांगून टाकलेलं, एक डॉक्टर अजून जन्माला आला, अरे वा. इंजेक्शन लावून घ्यायला तयार राहा. आणि जेठालाल, तू काय विचार केलाय? नाही, काहीच ठरवलं नाहीये मेहता साहेब. आणि खरं तर आतापासून हा विचार करून काही फायदा नाही. एकदा रिझल्ट येऊ द्या, त्यानंतरच ठरवलं पाहिजे ना. घ्या बोला. म्हणजे आग लागल्यानंतरच विहीर खोदणार. विहीर तर बाबा तू माझ्या आधी खोदून ठेवली आहेस ना. आता थोड्या वेळापूर्वी घोड्याला पाणी प्यायला तिथेच नेलेलंस ना तू. मस्त जेठाप्रा. अरे भाऊ,
उदाहरण दिलं भिडेने जेठालाल, तो उदाहरण देऊन हे समजावायला बघतोय. म्हणजे भिडेच्या बोलण्याचा अर्थ हा आहे, तुला आधीपासूनच ठरवायला हवं होतं की टप्पूला काय बनायचं. तर तू काय ठरवलंयस का? अच्छा हातीभाऊ भिडे, तुम्ही लोकांनी तर हे ठरवलंय की गोलीला काय बनायचंय, सोनूला काय बनायचंय. तुम्ही कधी त्यांना विचारलं की त्यांना काय बनायचंय? म्हणजे भिडे, तू सोनूला विचारलंस की तिला इंजिनियर बनायचंय की नाही? नाही तसं काही बोललो नाही तिच्याशी. आणि हातीभाऊ, तुम्ही कधी जाणण्याचा प्रयत्न केलाय की गोलीला डॉक्टर बनायचंय की नाही? नाही, पण माझी आधीपासूनच इच्छा होती की तो डॉक्टर बनावा. आता तो लहान होता तेव्हापासून तुमची ही इच्छा होती, पण इच्छा तर गोलीची पण असायला हवी ना. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात म्हणून त्याला डॉक्टर बनवायच्या मागे तर नाही लागला तुम्ही. हा मुलांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा आहे की त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे त्यांचे आई वडील किंवा शिक्षक समजू शकत नाही. मुलं स्वतःही समजू शकत नाही कारण ते स्वतः कन्फ्युज असतात. मुलांच्या मनातली गोष्ट आपल्याला कळणार कशी मग? मला वाटतं त्यांच्या मनातली गोष्ट समजून घ्यायला आपल्याला त्यांचं काउन्सिलिंग करावं लागेल. कॅन्सलिंग करावं लागेल म्हणजे काय काय कॅन्सल काय करायचं? नाही जेठालाल, कॅन्सलिंग नाही, काउन्सिलिंग. म्हणजे मुलांशी त्यांच्या भविष्याबद्दल बोलायचं. त्यांनी पुढे काय केलं पाहिजे, का केलं पाहिजे आणि कशाला केलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला मुलांशी बोलायला हवं. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि समजून घेऊया त्यांच्या मनात काय. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. मेहता साहेब, तुम्ही हे कॅन्सलिंग करा, पण भिडे तू कॅन्सलिंग करू नकोस हा. का मी का नाही करायचं? अरे मेहता साहेब बोलले ना की हा असा टप्पा आहे ज्यामध्ये मुलांच्या मनात काय चाललंय ते ना शिक्षक समजू शकतो ना आई बाप समजू शकतात. आणि इथे तर तू दोन्ही आहेस, एक शिक्षक पण आणि एक बाप पण. मग बरोबर आहे. मग भिडे, तुझ्या आतल्या शिक्षकावरती तुझ्या आतला बाप जर भारी पडला तर चुकीचा निर्णय पण येऊ शकतो. बरोबर आहे. नाही ठीक आहे, बरोबर आहे. मग ठीक आहे भाऊ, मला वाटतं की फक्त मेहता साहेबांनी कॅन्सलिंग केली पाहिजे. कारण कसं आहे, हे कसे भावनेच्या आहेरी न जाता एकदम तटस्थ राहून मुलांच्या मनात काय आहे असं मस्त पैकी काढतील. अरे मी तर जेठालालच्या बोलण्याशी सहमत आहे. काउन्सिलिंग मेहता साहेबांनीच करावी. हो मेहता साहेब, तुम्हीच करा. ओय करेक्ट आहे, ओय करेक्ट आहे. काउन्सिलिंग तर मेहता साहेबच करतील, हो ना? हा बिलकुल बिलकुल, मी काउन्सिलिंग करणारच, पण फक्त मुलांचं काउन्सिलिंग नाही करणार, आई बाबांचं पण करावं लागेल. आई बाप ते का? नाही, आई बाबांची काउन्सिलिंग करणं फारच महत्वाचं आहे जेठालाल. कारण मुलांची आवड आणि आई बाबांच्या अपेक्षा यामधलं जे अंतर आहे ना, ते मिटवणं फार गरजेचं आहे. नेहमी पाहिलं गेलंय की मुलांची आवड कलेच्या क्षेत्रात आहे, पण नाही, बाबा म्हणतात तुम्हाला सायन्स शिकावं लागेल, मग सायन्स शिकतो. मुलाची आवड सायन्स मध्ये, त्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, पण फॅमिलीचा दबाव असतो की तुला बिझनेस मॅनेजमेंट करावं लागेल. आई बापाच्या अपेक्षेमुळेच मुलांवर ते शिकण्याचा दबाव दिला जातो जे त्यांना आवडत नाही, आणि शेवटी आई बाप आणि मुलं दोघेही दुःखी होतात. बिलकुल बरोबर बोललास पोपटलाल तू. मुलांचा इंटरेस्ट जाणणं फारच इम्पॉर्टंट आहे. चला तर मग उशीर का करायचा? मुलं आणि महिला मंडळ सोसायटी कंपाऊंड मध्येच बसलेत. एक अर्जंट मीटिंग बोलवूया आणि आताच विचारूया. तुम्ही तुमचं कॅन्सलिंग करा मेहता साहेब. हो, चला. ओय अब्दुल, आगे ग्लास मस्त होता, सोडा एकदम फर्स्ट क्लास. हे घ्या. मी येतो. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. चला. काय बच्चा पार्टी? ऐका आदरणीय स्त्रियांनो, आपल्या सोसायटीच्या सन्माननीय सदस्य श्री जेठालाल चंपकलाल गडा यांच्या सल्ल्याने आपण एक अर्जंट मीटिंग बोलवली आहे. मीटिंग? कशासाठी मीटिंग आहे टपूचे पप्पा? हो सांगा ना, अर्जंट मीटिंग कशासाठी? सगळं आता समजेल. आधी आपण सगळे बसूया. जरा खुर्ची बिर्ची आणा रे, खुर्च्या घेऊन या रे मुलांनो. व्यवस्था करूया आधी. चला अय्यर भाऊ, हो सगळं सांगणार आहोत. एकदा म्हटलं ना, पहिल्यांदा आपण बसूया, नंतर मेहता साहेब सगळं सांगतील. ऐका, सगळ्यांनी बसून घ्या. बसा. टापू, गोली, सोनू, तुम्ही इकडे बसा. ओय बस रे पुत्तर. बसा. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, सर्वांना सांगू इच्छितो की आजची ही मीटिंग जेठालालच्या सांगण्यावरून बोलवली आहे, जी अतिशय इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की 9 तारखेला टप्पू, गोली आणि सोनूचा 10वीचा रिझल्ट डिक्लेअर होणार.
हा त्यांच्या जीवनातला अगदी महत्वाचा टप्पा अगदी बरोबर. आहे. कारण ही मुलं आता शाळेतून निघून ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश करतायत. तर मेहता साहेब, मी तुम्हाला विनंती करतोय की त्यांना तुम्ही करिअर मार्गदर्शन करा की पुढे जाऊन त्यांनी कोणतं क्षेत्र निवडायला हवं आणि का निवडायला हवं. तर मी मेहता साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं. हा, Thank you. थँक्यू. अरे भाऊ, तुम्ही लोकांनी ज्या टाळ्या वाजवल्या त्यासाठी तुमचे मी खूप धन्यवाद मानतो. पण हा टाळ्यांचा विषय नाहीये. आम्ही मुलांशी बोलू इच्छितो की शेवटी त्यांना करायचंय तरी काय. हा तर टप्पू सेन, जसं की भिडे अंकलनी सांगितलं, तुम्हाला कळलंच असेल की ही मीटिंग तुमच्या बाबतीत आहे. तुमच्या SSCचा रिझल्ट येणार आहे, तर मग तुमच्या करिअरचा हा एक निर्णायक क्षण आहे. तर आज खरं तर तुमच्याकडून जाणून घ्यायची पाळी आली की टप्पू, सोनू, गोली, तुम्ही काय विचार केला की पुढे काय करायचंय, कोणत्या स्ट्रीमला जायचंय, कोणते सब्जेक्ट शिकायचे आहेत, कुठल्या कॉलेजात जायचंय. हा बरोबर प्रश्न आहे. गोली, तुला काय बनायचंय? टप्पू, मी असं काही ठरवलं नाहीये. तू कोणत्या कॉलेजला जाणार आहेस? सोनू ज्या कॉलेजला जाईल त्याच कॉलेजला. हा बघ, सोनू, तू? ज्या कॉलेजला तुम्ही दोघे असाल ना तिथेच. कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, कोणती स्ट्रीम घ्यायची हे तर ठरवलंच नाहीये. अरे बाबांनो, तुम्हाला डिस्कशन करून आपापसात ठरवायचं नाहीये, कळलं? मी तुमची व्यक्तिगत इच्छा विचारतोय की प्रत्येक माणसाला स्वतःला कळलं पाहिजे ना की त्याला काय करायचंय. तारकने हे बरोबर सांगितले. मुलांच्या इच्छा जाणणं फारच इम्पॉर्टंट आहे. पुढे काय शिकायचंय तुम्हाला? टप्पू, तुझ्यापासून सुरू करू. तू सांग, तुला काय करायचंय पुढे, सांग बरं. मेहता अंकल, मला क्रिकेटर व्हायचंय. नाही, ऍक्च्युली ट्रेकिंग करायचंय, ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स करायचे, ऍक्च्युली रायडिंग करायचे, बायकिंग करायचे. झालं बोललेलो ना, सगळं वर्ष याने क्रिकेटमध्ये घालवलंय. त्या एक्झाम मध्ये तू काय सगळं क्रिकेटचं लिहून आलायस का बाबा? जेठालाल, शांत रहा, मी बोलतोय ना मुलांशी. हा, टपूचे पप्पा जरा शांत राहा ना. अरे टप्पू, तू जे बोलतोयस की तुला क्रिकेट खेळायचंय, बायकिंग करायचंय, स्पोर्ट्स, अरे या सगळ्या गोष्टी अभ्यासासोबत होऊच शकतात. हे तुमचं मुख्य करिअर होऊ शकत नाही. तू क्रिकेट खेळू शकतोस, ट्रेकिंग करू शकतोस, रायडिंग करू शकतोस, पण कॉलेजमध्ये जर गेलास तर शिकणार काय आहेस, कोणते विषय निवडणार, मी ते विचारतोय तुला. काय विचार केलायस? नाही मेहता अंकल, असं काहीच ठरवलं नाहीये. बघ जेठालाल, याने तर काहीच विचार केला नाहीये. टाइम तर मिळायला हवा ना. म्हणजे अभ्यासातून त्याला टाइम मिळेल तर तो सांगेल ना. सोनू, तू सांग, तू काय ठरवलंयस? कधी कधी मी विचार करते की मी लॉ शिकून सुप्रीम कोर्टात जज बनून यावं. वाह, अरे वा, मस्तच. पण मग मला डान्सर आणि सिंगर पण बनायचंय. आणि रायटर बनून पुस्तक पण लिहायचंय मला. अरे भिडे भाऊ, तू तर बोललेलास माझी सोनू इंजिनियर बनणार आहे. तिला तर सिंगर, डान्सर, जज हे सगळं बनायचंय. जेठालाल, यावेळी आपण शांत राहूया का? मुलांना बोलू दे. सोनू बोलतेय ना, बोलतेय ती. हो बरोबर आहे. हा, बोल सोनू बेटा, काय म्हणतेस तू? जे पण असेल, पण एक गोष्ट नक्की आहे की मी जे काही शिकेन ते अगदी मन लावून शिकेन. आणि शाळेसारख्याच कॉलेजमध्येही नंबर 1 येईन. शाबास बाळा. हा विचार फार चांगला मांडतेस तू सोनू, पण शिकणार काय आहेस? तू म्हणतेस जे काही शिकेन मन लावून शिकेन, पण हे नेमकं काय आहे? मन लावून शिकणार, नंबर 1 येणार, पण कोणत्या विषयात? कोणता विषय शिकायचा आहे तुला ते सांग. तू ठरवलंयस काही? नाही मेहता अंकल, असं काहीच ठरवलं नाहीये. पुन्हा कन्फ्युजन सोनू बेटा, कन्फ्युजन. जज पण बनायचंय, ठरवलं नाहीयेस, रायटर पण, सिंगर पण, डान्सर पण. खूप कन्फ्युजन आहे. मेहता अंकल, मला तर रोज नवीन नवीन विचार येतात. एके दिवशी वाटतं ऍस्ट्रोनॉट बनून चंद्रावर जावं, अरे बाबा, दुसऱ्या दिवशी वाटतं की मी प्राईम मिनिस्टर बनावं,
तिसऱ्या दिवशी वाटतं की मी मोठ्या फिल्म मध्ये स्टार बनावं. हो आणि चौथ्या दिवशी वाटतं डोल वाजवून रॉक स्टार बनावं. बले 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 बले. ओय वा पुत्र, दिल खुश केला यार. नाही नाही, चांगला विचार करतोयस कोगी. हा पण असं आहे. हा. छान आहे. ये बस माझ्या बाजूला पुत्र. बस 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 मी तुला समजावतो. थँक्यू मेहता साहेब. मी सांगतो तुला बाळा, तू आता 9वीत आहेस, तुझ्याकडे वेळ आहे. एका वर्षात काय ते ठरव, तुला काय काय बनायचंय. ऍस्ट्रॉनॉट, फिल्म स्टार, रॉकस्टार, जे काही बनायचंय बन. ठीक आहे. हो पुत्र, आरामात ठरवूया आपण दोघे मिळून. शांतपणे आरामात ठरव हा. तर आता आपण तुझ्याबद्दल नको बोलूयात, आता आपण गोलीच्या बाबतीत बोलूया. हा गोली बाळा, तर तू सांग तुला नेमकं काय करायचं. हो सांगतो. अरे गोगी इकडे बसला म्हणजे इथे काय परंपरा नाही बनली आहे की सगळ्यांनी इथेच यायचं. तू तिथूनही बोलू शकतोस गोली. सॉरी हा? अंकल. आपण ज्याच्या बाबतीत बोलतोय तो तिथेच बसला तरी चालेल. इथे येण्याची काहीच गरज नाहीये. हा हा गोली, जस्ट बी देअर अँड टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू बी नाउ. तारक अंकल, मी विचार करतोय की मी एक शेफ बनावं. म्हणजे काय, मी जेवण बनवू पण शकतो आणि ते खाऊ पण शकतो. शेव बनायचंय. फाफड्यासारखा आहे ना, आता त्याला शेव बनायचंय. जेठालाल, शेफ फाफडा नाही, त्याला शेफ बनायचंय. शेफ. शेफ म्हणजे कुक. आचारी आचारी. आचारी आचारी. पण नंतर असा विचार येतो की पायलटच बनावं. काय सगळी दुनियाच फिरता येईल ना. पायलट शेफ दोन्ही एकत्र. हा? नाही पण ऍक्च्युली तारक अंकल, मला बाबांसारखं डॉक्टर पण बनायचंय. किती कन्फ्युजन आहे बाबा तुम्हा लोकांमध्ये. टोटल कन्फ्युजन. ऍक्च्युली वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्यामध्ये काही क्लॅरिटीच नाही. तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्हाला पुढे काय करायचंय, काय बनायचंय. अगदी बरोबर टपूसीना, क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर अशा सिच्युएशन मध्ये तुमच्याकडून योग्य स्ट्रीम निवडताना चूक होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, जिथे तुम्हाला आर्ट्स घ्यायचंय तिथे तुम्ही कॉमर्स घेतलं, आणि जिथे तुम्हाला कॉमर्स घ्यायचंय तिथे तुम्ही सायन्स घेतलं, तर या सिच्युएशन मध्ये तुमचं करिअर चुकीच्या दिशेला जाऊ शकतं. बरोबर आहे मुलांनो. अगदी बरोबर. वा वा बबिताजी, वा वा वा. हा पण मार्गदर्शन असणं पण आवश्यक आहे ना जेठालाल. मुलांना तुम्ही भाग्यवान आहात की इतकी लोक तुम्हाला मार्गदर्शन करायला बसली आहे. आमच्या काळात तर इतकं सगळं नव्हतंच कधी. आता मला बघा, विषय काय घ्यायचे हे काही कळायचंच नाही, ज्ञानच नव्हतं. लिखाणात रुची, वाचनात रुची, पण बाबांनी कॉमर्सला घातलं, मग कॉमर्सला जावं लागलं. मला वाटतं जर आर्ट्स ऍज अ सब्जेक्ट घेतलं असतं तर बात काही औरच असती. मला तर आधीपासून सायन्सचा इंटरेस्ट होता. लहानपणी छोटे छोटे एक्सपेरिमेंट करायचो. अच्छा, वा वा. मी दुधात तेल मिसळायचो आणि तेलात तर पाणी मिक्स करायचो. एकदा तर मी रसम मध्ये फिनाईल मिसळलं, हे बघण्यासाठी की काय होईल. पण मग झालं काय. मार पडला. माझ्या अप्पांचा मला मार पडला, तरी मी हार नाही मानली. एक्सपेरिमेंट करत राहिलो. अच्छा, म्हणजे मिक्सिंग चालूच ठेवलं. हो, ते मिक्सिंग चालू ठेवल्यामुळे मला हे क्लिअर झालं की मोठा झाल्यावर मी सायंटिस्टच बनणार. अगदी हाच पॉइंट तर आहे. खूप चांगला मुद्दा मांडलाय अय्यर भाऊ तुम्ही. आता जर माझ्याबाबत बोलायचं तर मी आधीच ठरवलेलं की मला पत्रकारच बनायचंय. मग त्यामुळे लहानपणी माझे जे मित्र खोड्या करायचे ना, त्यांचं रिपोर्टिंग मी त्यांच्या आई बाबांना जाऊन करायचो. ओय पोपू, ओय याला रिपोर्टिंग नाही, चुगली म्हणतात, चुगली. सोडी, तू माझ्या रिपोर्टिंगला चुगली म्हणतोयस? हा पत्रकाराचा अपमान आहे. पोपू यार, तू पण कमाल करतोयस. ओय मस्करी तरी समजून घेत जा यार. अरे अशा बाबतीत मला मस्करी अजिबात आवडत नाही, यापुढे लक्षात ठेव. ओय पोपू, ओय तू प्रत्येक बाबतीत चिडचिड करतोस ना, याच हट्टीपणाच्या कारणाने तुझं लग्न होत नाहीये. यात माझं लग्न कुठून आलं? ए सोडी, मी हे बिलकुल सहन नाही करणार. भिडे, आत्ताच्या आता मीटिंग कॅन्सल कर भाऊ, संपवून टाक मीटिंग. अरे नाही नाही, मला अरे, ऐकायचं पण नाहीये. कशाला? cancel. अरे कॅन्सल का भाऊ. समजवलं नाही यार. हा, थांबा ना भाऊ. अरे पोपटलाल, एक मिनिट. सोडी, 1 मिनिट. पोपटलाल शांत राहा. बस खाली, बस खाली, बस खाली. 1 नाही मिनिट. नाही, बस काय बस, याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे मला काय समजतो तू? नाही. ओके ओके, राहू दे आता. सोडी, आपण आता इथे मुलांच्या भविष्याबद्दल बोलायला जमलो ना.
मग तू काय मध्येच पोपटलालचं भविष्य घेऊन बसतोयस बाबा? हा, मग. सॉरी मेहता साहेब तुम्ही चालू ठेवा. हा हा अरे मित्रा पोपटलाल, मानलं की तुझं लग्न तुझ्या भविष्याचा मामला आहे, पण या नादात तू आमचं वर्तमान का खराब करतोयस बाबा? सांग ना. हो तू पण ऐक बाबा, तुलाही कामाला येईल भविष्यामध्ये. वा जेठालाल वा, क्या बात आहे, मस्त वा. आम्हाला हे सांगायचंय की तुला माहित असायला हवं की तुला भविष्यात काय करायचं. पण जसं अय्यर भाऊ म्हणाले, जसं पोपटलाल भाऊ म्हणाले, किंवा जसं मी म्हणतोय, तुम्ही जे काही करताय त्यात तुमची रुची असणं खूप आवश्यक आहे. दुसऱ्याला कॉपी करण्यामध्ये किंवा आपले फ्रेंड्स करतायत म्हणून तुम्ही स्वतःच्या फ्युचरचा मार्ग निवडलात तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर बरोबर, खरं एकदम खरं अय्यर भाऊ. बिलकुल. अच्छा दया वहिनी, कोमल वहिनी, माधवी वहिनी, मला तुमच्याविषयी विचारायचंय. मग तुम्ही काय विचार केला की यांनी काय करावं? तुम्हाला काय बनवायचंय यांना? माझी तर बस हीच इच्छा आहे की माझे टप्पू बस कायम हसत राहावा, खेळत राहावा आणि मोठा होऊन खूप चांगला माणूस बनावा. पण चांगला माणूस बनण्यापूर्वी त्याला आधी काहीतरी बनावं लागेल ना दया. त्याला आधी आपल्या पायावर उभं तर राहावं लागेल. टप्पू बाळा, पप्पांना आपल्या पायावर उभं राहून जरा दाखव तरी. बघा ना, टप्पू आताच आपल्या पायांवर उभा आहे. टप्पूचे पप्पा काळजी नका करू, सगळं चांगलंच होईल. हा कोमल वहिनी तुम्ही सांगा बरं. मेहता साहेब, माझी बस हीच इच्छा आहे की गोली एका चांगल्याशा प्रोफेशन मध्ये सेटल होऊ दे आणि खाऊन पिऊन सुखी राहू दे. माझी तर हीच इच्छा आहे की सोनूने चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगल्या घरात लग्न होऊन सदा सुखी राहावं. माधवी वहिनी, हे सगळं होईलच. एक आई म्हणून तुमचे विचार खूप चांगले आहेत आणि असं व्हायलाही हवं. होणार, सगळं होणार. पण आता सोनूच्या शिक्षणाच्या बाबतीत बोलतोय, आणि हे सगळं यासाठी की सोनू शिक्षणात अव्वल आहे. ते तर आहेच. खूप चांगले मार्क्स आणते, म्हणून पुढे काय करायचंय ते खूप क्लॅरिटीने ठरवायचंय आपल्याला. हो मला असं वाटतंय की आपल्या समाजात काही काही लोक आहेत ना, ते मुलींच्या आवडींकडे दुर्लक्षच करतात. म्हणून मला तर असं वाटतं की सोनूची जी आवड आहे ना, तिला चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे, जाणलं पाहिजे आणि मग तिला त्यातलं उत्तमातलं उत्तम शिक्षण देऊन मग एक उदाहरण सर्वांसमोर ठेवायला पाहिजे. उदाहरण 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 मला कळलं. कन्फर्म केलं. खूप मुलाची गोष्ट बोललात तुम्ही त्यावेळी. हा तर टप्पू, सोनू, गोली, मी तुम्हाला डिस्करेज करत नाहीये की तुम्ही शेफ बनू नका, क्रिकेटर बनू नका म्हणून. असं नाही की तुम्ही बनू शकत नाही, पण हे बनण्यासाठी तुम्हाला लहानपणापासून या क्षेत्रात मेहनत करावी लागते. जेव्हा तुम्ही 3-4 वर्षाचे असता तेव्हापासून. टप्पू, या वयात विचार करशील की मी इंडियन टीम मध्ये सिलेक्ट व्हावं, तर मी डिस्करेज करत नाहीये, पण माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की असं व्हायला तुम्हाला आधीपासूनच मेहनत करावी लागते खूप. अगदी बरोबर टपूसीना. हॉबी असणं वेगळी गोष्ट आहे, पण हॉबीला करिअर बनवणं खूप वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे. वा वा बबिताजी, वाह वाह. बिलकुल. जसं टप्पू, तू खूप चांगला क्रिकेटर आहेस. सोसायटीत तुला कॉम्पिटिशनच नाही, पण क्रिकेटला जर करिअर बनवायचं असेल तर तुला लहानपणापासून त्याची कोचिंग घ्यायला हवी होती. पण मेहता अंकल, तेव्हा तर मला पायलट व्हायचं होतं ना. अरे सचिन तेंडुलकर दिवसातले 12 तास फक्त क्रिकेट खेळायचा, दुसरं काहीच करत नव्हता. आणि द ग्रेट सिंगर लता मंगेशकरजी गायिका बनायला लहानपणापासून तासन तास रियाज करायच्या. हो. बिलकुल बिलकुल हातीभाऊ, अगदी बरोबर बोललात तुम्ही. सतत रियाज करायच्या आधीपासूनच. सोनू, तू म्हणालीस तुला सिंगर बनायचंय, मग तू कधी लहानपणापासून आतापर्यंत क्लासिकल संगीताचं काही शिक्षण घेतलंयस? नाही. गोली, तू म्हणतोयस की तुला शेफ बनायचंय. आजवर आता खाण्यात तुला रस आहे हे सगळे जाणतात, पण किचन मध्ये आपल्या मम्मा बरोबर काही बनवण्यात तिला कधी मदत केली आहे? तारक अंकल नेहमी खाणं खाण्यात हेल्प केलीये, कधी बनवण्यात केली नाहीये. पण हे बघ बेटा, क्रिकेटर, सिंगर, शेफ हे सगळं बनण्यासाठी मार्ग वेगळे आहेत. आता हे सगळं तुझ्या मनातले विचार आहेत जे फक्त फिरतायत. यू आर नॉट सिरियस अबाउट. म्हणजे हे वाटतं ना की बाबा हा आम्ही हे बनू, हा आम्ही ते बनू, इल्युजन सारखं अगदी. आजकालच्या मुलांचं असंच आहे मेहता साहेब. टीव्हीवर जे काही येतं ते बघून तसंच बनायचा यांना नाद लागतो.
कधी क्रिकेट मॅच बघता बघता त्यांना क्रिकेटर बनायचा नाद लागतो. मग क्रिकेट मॅच संपून जाते, पिक्चर सुरू होते, मग हिरो बनायचा नाद लागतो. जेठालाल यांच्या वयात असं काही होणं स्वाभाविक आहे. आपणही लहानपणी असाच विचार करत होतो. याच्यात काहीच चूक नाहीये. मुलं अशीच असतात. मग मी तुला पुन्हा एकदा विचारतो, टप्पू, गोली, सोनू, तुमच्या मनात डोकावा आणि जाणून घ्या, स्वतःला विचारा की काय करण्यात तुम्हाला सगळ्यात जास्त मजा येते. कोणत्या गोष्टीत तुम्हाला समाधान मिळतं, कोणती गोष्ट तुमच्या आवडीची आहे. हो. त्यानंतर ठरवा की तुम्हाला काय करायचंय. सगळं विश्व तुमच्यासाठी खुलं आहे. अमर्याद मार्ग आहेत. सगळीकडे प्रत्येक दिशेला काही ना काही आहे जे तुम्ही करू शकता. पण सर्वात आधी ठरवा की काय करायचंय, काय करण्यात सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला मिळतो. इतके खरं तर मार्ग आहेत. तुम्ही पावलं उचला, लक्ष तुम्हाला गाठेलच. पण लक्ष काय असायला हवं याचा विचार तुम्ही करा. कोणत्या मार्गावर चालायचंय हे तुम्हाला ठरवायचं. ठरवा. प्रश्न विचारा स्वतःला. कोणता विषय, कशातलं करिअर, कोणती स्ट्रीम. काहीच घाई नाहीये बाळा, अगदी आरामात. मग मी एकदा पुन्हा तुम्हाला विचारतो, टप्पू, गोली, सोनू, स्वतःमध्ये डोकावा आणि माहिती घ्या. स्वतःलाच विचारा की काय केल्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद होतो. कुठल्या गोष्टीत तुम्हाला जास्त आनंद मिळतो, कुठली गोष्ट तुम्हाला रुचकर वाटते. त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचंय. संपूर्ण विश्व तुमच्यासाठी खुलं आहे. अमर्याद रस्ते आहेत. सगळीकडे प्रत्येक दिशेला काही ना काही आहे जे तुम्ही करू शकता. पण सर्वात आधी ठरवा की काय करायचंय, काय करण्यात सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला मिळतो. इतके खरं तर मार्ग आहेत. तुम्ही पावलं उचला, लक्ष तुम्हाला गाठेलच. पण लक्ष काय असायला हवं याचा विचार तुम्ही करा. कोणत्या मार्गावर चालायचंय हे तुम्हाला ठरवायचं. ठरवा. प्रश्न विचारा स्वतःला. कोणता विषय, कशातलं करिअर, कोणती स्ट्रीम. हर्ष कांचू, आयुष्यात कोणतेही प्रोफेशन निवडा, पण ज्या प्रोफेशन मध्ये इंटरेस्ट आहे ते निवडलं ना तर अजून मजा ओय येते. मजा तर येतेच, त्याबरोबर समाधान देखील मिळतं. काय बोलली सोनिया, शाबास. टप्पू, सोनू, गोली, तुम्ही सगळे कुठे हरवलात? अरे काही ठरवलं की नाही? जर तुम्हाला कन्फ्युजन आहे तर आम्हाला तुमच्यावर दबाव टाकायचा नाहीये, कळलं? काहीच प्रेशर नाही. आम्हाला फक्त ही प्रोसेस सुरू करायची आहे. हां. आपण उद्या परत मीटिंग करू. उद्या सांगा तुम्हाला काय करायचंय. आपण थांबूया ना उद्यापर्यंत. आरामात आरामात. नाही माहिती अंकल, उद्यापर्यंत थांबायची काहीच गरज नाहीये. मला माझं समजलंय मला काय बनायचंय आणि का बनायचंय. हा? वा माझ्या बाळा. मला पण एकदम फिल्म सारखं दिसलंय की मला काय करायचंय. मी पण शुअर आहे. वा, आता टाळ्या झाल्याच नाही. होय होय होय, काय हुशार मुलं आहे. होय होय होय, शाबास. काय बात आहे मुलांना, तुम्ही नक्कीच ठरवलं तुम्हाला काय बनायचंय. हो माहिती अंकल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी गोली तुझ्यापासून सुरुवात करूया. आधी तू सांग तुला काय बनायचंय. बसा बसा. टप्पू, सोनू, हा. बसा. बोल गोली. नाही तर अंकल मी ठरवलंय, मी एक डॉक्टर बनेन. अरे वा. होय होय, हाती भाऊ डॉक्टर बनणार. थँक्यू. खूप शिकून मोठं हॉस्पिटल उघडेन, रुग्णांवर उपचार करेन. वा, यासाठी नाही की माझे आई बाबा म्हणतायत, पण यासाठी की मला बनायचंय. मी बाबांना बघितलंय. रुग्णांवर उपचार करण्यात आणि त्यांना ठीक करण्यात जो आनंद असतो ना, ती जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे. मलाही ती फिलिंग हवी आहे, म्हणून मला डॉक्टर बनायचंय. खूपच छान गोल. वा. वा वा. शाबास बेटा. होय होय होय, डॉक्टर. वा वा, छान छान. वाह, कुठे चालला? क्या बात है. क्या बात आहे. अगदी बरोबर बोललास गोली बाळा. रुग्ण ठीक झाला ना, डॉक्टरांसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी असूच शकत हो नाही. पप्पा. आय एम प्राऊड ऑफ यू माय बेबी. थँक्यू मम्मी. गॉड ब्लेस. थँक्यू पप्पा. होय, वेलकम वेलकम. शाबास गोली. असं वाटतंय तुला तुझी दिशा सापडली. तर सोनू, आता तू सांग
तू सांग की तू काय ठरवलंय. मेहता अंकल, माझ्या आईबाबांनी मला लहानपणापासून खूप चांगली चांगली पुस्तकं वाचायला दिली आहेत, ज्याच्यामुळे मला साहित्यात रुची निर्माण झाली आहे. म्हणून मी असं डिसाईड केलंय की मी आर्ट्स घेऊन लिटरेचरचा अभ्यास करणार आहे. वा, आणि मग लिटरेचर मध्ये पुढे जाऊन मी PhD करणार आहे आणि मग खूप मोठी प्रोफेसर बनणार आहे. आणि मग अगदी बाबांसारखेच मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवेन. लवली. आणि मग मी पुढे जाऊन माझी पुस्तकं सुद्धा लिहिणार आहे. वा, सोनू, आर यू शुअर ना की तुला पुस्तक लिहायची इच्छा आहे आणि साहित्यात काहीतरी करून दाखवायचंय? मी तुला यासाठी विचारतोय, तू पहिला नंबर आणतेस, नेहमी इतके चांगले मार्क्स आणतेस, म्हणून तू शुअर आहेस ना की तुला तेच करायचंय जे तू आता म्हणतेस? एकदम करेक्ट बोललात मेहता साहेब तुम्ही. जे रँकच असतात ते मोस्टली सायन्सच घेतात, डॉक्टर नाही तर इंजिनियर बनतात. मला हे माहिती आहे अय्यर अंकल, पण मला ना डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं नाहीये. मला ते काम करायचंय जे माझ्या आवडीचं आहे गुड. आणि जे करण्यात मला आनंद मिळेल. खूप छान. व्हेरी गुड. वा 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 बेटा, हा खूप छान विचार आहे. सोनू, वा वा. शाबास, यशस्वी भव. हुशार ग बाळ माझं ते. बघितलं का? छान. शाबास सोनू बाळा, आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तू तुझ्या भविष्याकरता जो मार्ग निवडलास तो अगदी योग्य. आमचा फुल सपोर्ट आहे तुला. हा? थँक्यू आई बाबा, यू आर द बेस्ट. बेस्ट ऑफ लक सोनू. थँक्यू. सोनू, तू निर्णय अगदी बरोबर घेतलेला आहेस. खास करून मला आज जास्त आनंद या करता होतोय की मी कधी कधी जी चूक केली होती तू अजिबात करणार नाहीयेस. भिडे, यू शुड बी प्राऊड ऑफ युअर डॉटर. खूपच छान. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू. तू निश्चितपणे खूप मोठी प्रोफेसर बनशील बघ. थँक्यू मेहता अंकल. तर चला मग, लास्ट बट नॉट द लिस्ट, टिपेंद्र जेठालाल गडाजी, तुम्ही सांगा तुम्हाला काय बनायचं? मेहता अंकल, मला कॉमर्स घेऊन बिझनेस मॅनेजमेंट करायचं आहे, कारण मला एक बिझनेसमॅन बनायचं आहे. ओहो, मला असं वाटतं मला बिझनेस करण्यात खूप मजा येईल आणि मी खूप हार्डवर्क करेन. माझ्या बिझनेसला देश विदेशात घेऊन जाईन आणि त्याला खूप यशस्वी करेन आणि माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या पूर्ण देशाचं नाव उज्ज्वल करेन. अरे वा वा. होय होय होय. वा माझ्या बाळा, मोठा होऊन बिझनेसचा व्यापार करणार. टपूचे पप्पा, तुम्ही उगाच टपूची काळजी करा. अरे दया, आता हे याचं फक्त स्वप्नच आहे. स्वप्न जेव्हा सत्यात येईल तेव्हाच याची स्तुती कर. या स्वप्नाला साकार करण्यासाठी याला खूप मेहनत करावी लागणार आहे. हो तर पप्पा, करेन ना. मी माझ्या स्वप्नाला साकार करण्यासाठी खूप मेहनत करेन आणि एक दिवस मोठा बिझनेसमॅन बनूनच दाखवेन. आणि मेहता अंकल, माझा क्रिकेट खेळणं तर सुरूच राहणार आहे. घे आता घुमून फिरून परत क्रिकेटवरच आला. कसं काय साकार होणार याचं स्वप्न? अरे भाऊ, का नाही? हे सगळं तर चालत राहील आणि चालत राहीलच पाहिजे. टप्पू क्रिकेट खेळायचं आणि सोनू तू पण हे सिंगिंग डान्सिंग सोडायचं नाही, ते सुद्धा करत राहायचं. ओय पोरांनो, तुमच्या मस्त्या, तुमच्या खोड्या कायम करत राहायच्या. सोडी अंकल, हे तर आम्हाला सांगायची गरजच नाहीये. चला तर आपली ही मीटिंग यशस्वी झाली आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे की या मुलांना आपल्या जीवनाची दिशा मिळाली परफेक्ट. आणि यांनी ठरवलंय की पुढे यांना काय करायचं. पण मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ज्युनियर कॉलेजचं ऍडमिशन या दिशेला फक्त पहिलं पाऊल आहे. आणि जसजसे पुढे जात राहाल आणखी दिशा सापडत जातील. आणि ज्याला आपलं लक्ष समोर दिसत असतं तो मार्गावरून कधीच भटकत नाही. मेहता अंकल, तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून थँक्यू. थँक्यू मेहता अंकल. थँक्यू सो मच मेहता अंकल. जर तुम्ही आम्हाला या बाबतीत काही विचारलं नसतं तर कदाचित आम्ही विचारच केला नसता. हा मेहता साहेब, तुमच्याशिवाय कधी शक्यच झालं नसतं. बरोबर आहे. थँक्यू मेहता साहेब. धन्यवाद. अरे नाही, मला का धन्यवाद देताय? मी काही नाही केलं. जे केलं या मुलांनी केलं.
या मुलांनी स्वतःला विचारलं आणि उत्तर शोधली की त्यांना काय करायचंय. असं कोणतं काम आहे जे आपण आयुष्यभर केलं तरी थकणार नाही. म्हणून यांनी यांचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रेरणा तुम्ही लोकांनी दिली आहे भाऊ. आणि आपल्याला हे विसरता कामा नये. मुलांनो, तुम्हाला तर अजिबात नाही, कारण 10वीचे रिझल्ट येणं बाकी आहे. एक्झॅक्टली. कारण तुमच्या 10च्या रिझल्टवरच डिपेंड करतं की तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते. आणि टपूसे ना, कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी कॉम्पिटिशन फार टफ असते हं. आपण उद्या डिटेलमध्ये बघूया की मागच्या वर्षी चांगल्या कॉलेजेसमध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचे कट ऑफ पर्सेंटेज काय होते. पण उद्या सकाळी आता आपण सगळे घरी जाऊन टेन्शन फ्री राहून झोपून जाऊया. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, चला चला. हा मी करतो. चला जाऊया. जाऊया. टप्पू, आपण स्वप्न तर पाहिली, पण आता काय होणार? व्हायचं काय गोली? मी कॉमर्सला, तू सायन्सला आणि सोनू आर्ट्सला. पण आपल्या तिघांना जर वेगवेगळ्या कॉलेजात ऍडमिशन मिळालं तर? स्कूलमधून कॉलेजला जाऊन टप्पू सेना वेगळी झाली तर? नाही 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 नाही. आपल्याला कसंही करून असं कॉलेज शोधावं लागेल जे चांगलं पण आहे आणि जिथे आपल्या सगळ्यांना एकत्र ऍडमिशन सुद्धा मिळेल. पण टप्पू, समजा आपल्या तिघांना एकाच कॉलेजात ऍडमिशन मिळालीच नाही तर? दया, ए दया, काय झालं टपूचे पप्पा? अरे तू सांग काय झालं. काय? तुझं आता काय? हे सगळं काय चालू होतं? ते मी एक खूपच मजेदार विचार करत होते. अच्छा अच्छा, विचार विचार. अरे विचारा तर खरं, मजेदार विचार काय आहे? तू बोललीस ना मजेदार विचार आहे, तर विचार मजेदारच असणार. मी झोपतो, हा झोपतो. अरे नाही नाही, तुम्हाला हे माहिती करून नाही घ्यायचंय की तो काय मजेदार विचार आहे. काय आहे सांग. मी हा विचार करत होते की टप्पूप्रमाणेच आपल्यालाही आपलं भविष्य निवडायची आणि काहीही बनायची संधी मिळाली असती तर आपण कोण असतो? हं? हो, विचार करा ना, जर तुमच्याकडे अशी संधी असती तर तुम्ही कोण असता? अरे बाबा, जे बनायचं ते बनून झालं, आता काय त्याचं. चल झोप आता. अरे नाही नाही नाही, टपूचे पप्पा जरा विचार करा की तुमचा आज 10वीचा रिझल्ट येणार आहे. तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय बनायचं, तर तुम्ही काय बनणार? मी जगातला सर्वात मोठा इंजिनियर बनलो असतो. वा वा, इंजिनियर साहेब वा. मग मी सगळ्यात मस्त पण स्वस्त टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज हे बनवलं असतं आणि गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विकलं असतं. म्हणजे आपल्या सगळ्या कस्टमर्सना स्वस्त किमतीतच चांगल्यातल्या चांगला माल मिळाला असता. काय टपूचे पप्पा, तुम्ही जगातले सर्वात मोठे इंजिनियर बनल्यावर घुमून फिरून गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये चालात? अरे बाई, मी कच्ची माडू आहे. आम्हा लोकांचा घुमून फिरून डोकं शेवटी धंद्यातच येतं. अच्छा, माझं सोडून दे. तू सांग, तू कोण असतीस? मी हा, मी देशातले सगळ्यात जास्त कडक पोलीस ऑफिसर असते. समाजातल्या सगळ्या गुन्ह्यांना साफ केलं असतं, लोकांची आणि कायद्याची सेवा केली असती आणि मग घरी आल्यावर तुमच्या आवडीचं गरमागरम जेवण बनवलं असतं. हे बघ, तू पण देशातली सगळ्यात कडक पोलीस ऑफिसर बनलीस तरी सुद्धा घुमून फिरून किचन मध्ये चालीस. टपूचे पप्पा, मी भले कोणी बनले असते, पण माझ्या प्रत्येक विचारात, माझ्या प्रत्येक स्वप्नात मी तुमची पत्नी, बापूजींची सून आणि टपूची मम्मी पहिली आहे. खरं बोलायचं तर दया, माझंही असंच आहे. माझं कोणतंही स्वप्न तुम्हा लोकांशिवाय पूर्ण तर होतच नाही. देवाने जशी आपली स्वप्न पूर्ण केलीत ना, तशी आपल्या टप्पू बाळाची स्वप्न पण पूर्ण करावीत. टप्पूचं आणि आपल्या सर्वांचं आता एकतर स्वप्न आहे की त्याचा रिझल्ट चांगला येऊ देत. अरे यार, माहिती नाही उद्या काय रिझल्ट येतोय ते. मला कॉमर्स, सोनूला आर्ट्स आणि गोलीला सायन्स घ्यायचंय. आम्ही तिघं वेगवेगळं नको व्हायला.
नाही नाही नाही, उद्या विचार करावाच लागेल. उद्या भिडे अंकल आमची मदत तर करतीलच, पण असं कॉलेज शोधावं लागेल ज्यात आम्ही तिघं एकत्र शिकू शकू. टप्पू, मला माहितीये की तुम्हाला एकाच कॉलेजमध्ये जायचंय, पण आपल्याला हेही बघायचंय की ते कॉलेज चांगलं असायला हवं. हे बघा, ही सगळी बेस्ट कॉलेजेस आहेत आणि हे सगळे त्यांचे लास्ट इयरचे कट ऑफ्स आहेत. हो मग झालं तर या कॉलेजच्या लिस्ट मधूनच बघू ना की कोणतं कॉलेज घ्यायचंय. माझ्याकडे जी लिस्ट आहे त्याच्यात LL कॉलेज आहे, जे खूपच चांगलं कॉलेज आहे, पण ते फक्त कॉमर्स करताच आहे. आणि जैन कॉलेज आहे, ज्याच्यात आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही आहे, पण कॉलेज इतकं चांगलं नाहीये. आणि GP कॉलेजमध्ये आर्ट्स नाहीये. तर मग बाबा आम्ही तिघं एकत्र कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची? हो एक कॉलेज आहे सोबत, MK गांधी कॉलेज, ज्यात तिन्ही स्ट्रीम्स आहेत, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. तुम्ही तिघे या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. हे कॉलेजही चांगलं आहे. भिडे अंकल, पिंकू पण ह्याच कॉलेजला आहे. येस फ्रेंड्स, जर आपल्या तिघांना याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली ना, तर सगळी टपोसेना एकाच कॉलेजात जायला निघेल. सगळे टप्पूस आहे ना, यात मी कुठे? तुम्ही सगळे तर निघून जाल कॉलेजला, पण मी तर एकटाच राहणार ना स्कूलमध्ये. अरे अरे पण गोगी, तू नेक्स्ट इयर ट्राय करून बघ ना याच कॉलेजमध्ये. त्यापेक्षा तुम्ही लोक ना यावर्षी फेल व्हा, मग पुढच्या वर्षी आपण सगळे एकत्र कॉलेजला जाऊया. गोगी, जर यावर्षी आम्ही फेल झालो ना तर पुढच्या वर्षी तुला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल, पण आम्हाला कधीच नाही. हां, मग अरे एक मिनिट, कोणी फेल होणार नाहीये गोगी. आणि तुम्हाला या वर्षी ऍडमिशन मिळण्यात एक प्रॉब्लेम आहे. काय काय? काय? हे बघा, MK गांधी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं इतकं सोपं नाहीये. लास्ट इयरचे कट ऑफ पर्सेंटेज बघा जरा. सायन्सला 92% क्लोज झालेली लिस्ट, कॉमर्सला 89% आणि आर्ट्सला 84% क्लोज झालेली. 92%? हे जास्त नाहीये. अरे मग कॉमर्सला काय कमी आहे? 89. कॉमर्सला 89 म्हणजे 10th ला 89 स्कोर करणं किती टफ आहे. हो, तू एकदम लकी आहेस यार. आर्ट्सचा कट ऑफ फक्त 84% आहे आणि तुला तर तितके मिळणारच आहेत. 84%? गोळ्या, माझ्या मुलीला कायम 95% मिळतात. बघशील यावर्षी पण ती स्कूलमध्ये फर्स्ट असेल. हा, 10th मध्ये माझा रिझल्ट जर नंबर 1 नाही आला तर बाबांचं स्वप्न तुटून जाईल. अच्छा, ही जी लिस्ट आपण बघितली आहे एक मिनिट ना, भिडे अंकल, बटाटे वडे येत आहेत. घेऊन गरमागरम वडे आलेली आहे माधवी भिडे. चला हे सगळं बाजूला ठेवा आणि आधी खाऊन घ्या. या चला. आंटी, तिथे का? इथे आणा ना. अरे इथे कशाला? अरे वा, हे मस्त आहे, घ्या घ्या. अरे काय मस्त आहे माधवी. अरे कम्प्युटरला नैवेद्य दाखवायचाय का? काय चाललंय? अहो असं काय, खाऊन घ्या ना. अरे हळू हा, हळू. कसे झाले? चांगलेत ना? खा ना, घे ना. भेडो चला चला लवकर खाली चला. काय झालं? का? अहो चला तरी, कोणीतरी आलंय बघा तरी तुम्ही. कोण? तुम्ही या तुम्ही या लवकर या. अब्दुल भाऊ, अरे, काही बोलतच नाही अरे. कोणाला ते. अब्दुल भाऊ, काय, कोण आलंय? ऐका तरी. काय झालं पण? हा बघ, हे आधी आतमध्ये ठेव, नाहीतर हे पण मिळणार नाहीत आपल्याला. हो, आलो. अरे अब्दुल, सांग तर खरं, कोण आलंय ते? अरे, असं कोण आलंय अचानक?